कारखान्यात गणेश मूर्ती साकारण्याचं काम वेगानं सुरू आहे। आता इच्छित नाही। याचं कारण राज्यपाल हे एक मोठं मानाचं पद आहे। आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींचे ते खास दूत असतात, म्हणून मी राज्यपाल पदाचा कुठेही अवमान करू इच्छित नाही, अनादर करू इच्छित नाही। पण एक गोष्ट नेहमी सत्य असते की त्या खुर्चीचा मान हा त्या खुर्चीत बसणाऱ्यांनी सुद्धा राखायला पाहिजे। तो त्या खुर्चीत सध्या गेलेल्या राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीने ठेवलेला नाही। गेल्या 3-1 वर्षातली त्यांची काही वक्तव्य असतील, काही त्यांचे आपल्या समोर कॅमेऱ्याने टिपलेली काही दृश्य असतील, हे बघितल्यानंतर खरंच महाराष्ट्राच्याच नशिबी अशी लोक का येतात हा एक प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतरत्र लोकांचे प्राण जात होते, जीव जात होते, त्यावेळेला ह्यांना सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळ उघडण्याची घाई झाली होती। अर्थात त्यावेळेला मी तो तेवढा विषय वाढवला नव्हता। त्यांनी ते पत्र मला दिल्यानंतर मी त्या पत्राला उत्तर दिलं। मी माझी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळीची माझी जबाबदारी मी पार पाडली। मध्ये सावित्रीबाई फुल्यांबद्दल सुद्धा यांनी फार विचित्र हिणकस असे उद्गार काढले। आणि आज महाराष्ट्रात राहून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष राहत आहेत, सगळं काही ओरपलेलं आहे, म्हणजे अंगत पंगत भिंगत सगळं काही जो काही मान मरातब आहे तो ओरबाडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाचा अपमान केलेला आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे, महाराष्ट्राचे संस्कार आहेत, परंपरा आहेत, मग महाराष्ट्रामध्ये अनेक काही गोष्टी आहेत। महाराष्ट्रामध्ये सुंदर लेण्या आहेत, डोंगर खोरे आहेत, शिवरायाचे गड किल्ले आहेत, महाराष्ट्राची पैठणी आहे, महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत, हे सगळे त्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये पाहिलेले असतील। म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील। म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनी घी देखा, पण कोल्हापूर का जोडा नाही देखा। कोल्हापूर वाहन जो जोडा आहे तो सुद्धा त्यांना कोणीतरी दाखवण्याची गरज आहे, कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे। मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण कोल्हापुरी वाहणा, कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्टाने वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा जोडा म्हणालेला आहे। त्या जोड्याचा बाकी उपयोग काय, कोण कसा करेल, कारण त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। तर घी देखा लेकिन जोडा नाही देखा असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडी सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे। या सगळ्या प्रकारामागे मला असं वाटतं हे अनावधानाने आलेले विधान नाही, कारण काही वेळेला आपले राज्यपाल महोदय फार तत्परतेने हलताना दिसतात आणि काही ठिकाणी मात्र अजगराप्रमाणे सुस्त पडलेले असतात। ह्याचा प्रत्यय आपल्याला आला असेल की गेले जवळपास 2.5 वर्ष राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी सुद्धा त्यांना तसा काही इंटरेस्ट आहे असं वाटलेलं नाही आहे। मला असं वाटतं की या निमित्ताने जरी तो आजचा विषय नसला तरी राज्यपाल महोदयांना जर त्यांचे सदस्य, त्यांनी नेमलेले सदस्य विधान परिषदेत गरजेचे वाटत नसतील तर तसं त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे की याच्या पुढे राज्यपाल नियुक्त सदस्य आपण तिकडे नेमूच नये, अशी एकदाच काही ती तरतूद त्यांनी करून टाकायला पाहिजे। एकदाच ते त्यांनी नेमायला पाहिजे होते, किंवा जर का त्याची तेवढी आवश्यकता नसेल तर तसं त्यांनी कळून ते बंद करायला पाहिजे होतं। मात्र आज त्यांनी जो कहर केलेला आहे, त्यांची भाषणं कोण लिहून देत असेल मला कल्पना नाही, म्हणजे ते मुंबईतून येतात का दिल्लीतून भाषणं त्यांची येतात, हाही एक संशोधनाचा विषय असू शकेल। पण मुंबईचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राला एक छत्रपती शिवाजी महाराज आणि साधू संत यांची सगळ्यांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राची ओळख, मराठी माणसाची ओळख ही संपूर्ण जगाला आहे, पण महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवणाऱ्या या व्यक्तीला नाही, ही एक खंत आहे। आज मराठी माणसं, तमाम मराठी माणसं तर चिडलेली आहेतच, कारण ही जी मुंबई आहे ती कोश्यारी महोदयांनी मराठी माणसाला आंदण दिलेली मुंबई नाही आहे। तर त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेकांनी रक्त सांडून मुंबई हक्काने मिळवलेली आहे। त्या तुम्हाला आठवत असेल की 105 हुतात्मे त्याच्यासाठी झालेत, पण केवळ 105च हुतात्मे होते का? कारण हे पूर्वी सुद्धा मी आपल्याशी बोललेलो आहे, माननीय शिवसेना प्रमुखांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे
की त्या काळामध्ये एक परदेशी पत्रकार ताया झिंकिन रिपोर्टिंग इंडिया म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा त्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा त्यांच्यासमोर किमान 200-250 शव हे त्या वेळेच्या गोळीबारात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपला हुतात्म्य दिलेला आहे त्यांची पडलेली होती. म्हणजे केवळ 105च नाही तर 200-250 तर त्या महिलेने पाहिलेली आहेत. तर रक्तसांडूने मिळवलेली मुंबई आहे. आज मराठी माणसाचा अपमान केलेलाच आहे आणि त्याच्याबद्दल मराठी माणसाच्या मनामध्ये आग तर त्यांनी लावलेलीच आहे. पण आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचं आहे की राष्ट्रपतींचे हे दूत असतात. घटनेची शपथ ही सर्वांनाच घ्यावी लागते. ती घटनेची शपथ घेताना जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचा सांभाळ करणं आणि सगळ्यांना समानतेने वागणूक देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. मग हे कर्तव्य यांनी मोडलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हा कोणता दाखल करायचा? कारण ज्याप्रमाणे त्यांनी मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलेलाच आहे. दुसरा गुन्हा हा आहे की त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केलेला आहे आणि तो सुद्धा या मुंबई ठाणा. आज तर आता या 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत, गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का? ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते त्या राज्यामध्ये सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जातीपाती धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम जर हे कोश्यारी यांनी केलं असेल तर त्यांना नुसतं घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा सुद्धा आता विचार करण्याचा वेळ आलेली आहे. कारण आज सगळे हिंदू सुद्धा चिडलेले आहेत. मी आत्ता आपल्यासमोर येताना आपल्यापैकीच काही चॅनलनी काही अमराठी लोकांची याच्याबद्दल भावना विचारलेली आहे आणि ते अमराठी लोकसुद्धा चिडलेले आहेत. पण त्यांनी सांगितलं की मी आज 80 वर्षाचा आहे, कोणी सांगितलं की 70 वर्ष इकडे राहतोय, पण असं कधीही झालेलं नव्हतं आणि असं होता कामा नये. ही गुण्यागोविंदानी नांदणारी सगळी जनता आहे. म्हणजेच कोश्यारीने काय केलेलं आहे की हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं एक नीच काम त्यांनी केलेलं आहे. जे हिंदू म्हणून सगळे एकवटलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही गेले 3 वर्ष खात आहात त्या मिठाशी सुद्धा नमकहरामी त्यांनी केलेली आहे. आणि मग आता प्रश्न असा येतो की तथाकथित आपल्याकडचे जे आता नव हिंदूवादी आहेत, ज्यांना हिंदुत्वाचे नवीन मोड फुटलेले आहेत. जसं आत्तापर्यंत मी कडव्या वालाला मोड येणारं ऐकलेलं होतं, पण हे कडवे हिंदू जर का असतील आणि त्यांना जर जे मोड सत्तेचे आलेले आहेत त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, मी मुद्दामून हा शब्द वापरतोय कारण त्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे, पण ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा जर का असतील त्या सरकारने या राज्यपालांबद्दल एक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि हे जे काही पार्सल कुठून तरी आपल्याकडे पाठवलं गेलेलं आहे हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आणि महाराष्ट्रामध्ये राहून जातीपाती आणि धर्मामध्ये आगी लावत असेल आणि मराठी माणसांचा एवढा अपमान कोणी अजूनपर्यंत केला नसेल, तसा अपमान करत असेल तर मला वाटतं यांना तत्काळ, मी पुन्हा एकदा सांगतो, जर गुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या थरावरती घेतला जावा. ही माझी तमाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी आणि हिंदूंच्या वतीने मागणी आहे. राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणं की कुठेही आम्हाला मराठी माणसाचा अपमान करायचा नव्हता, परंतु त्यांनी जे विधान केलं गुजराती आणि राजस्थानी याबाबत मात्र आणि मुंबईबाबत कुठेही त्यांचं स्पष्टीकरण नाही. मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही. त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात, जे पिढ्यानपिढ्या राहत आहेत आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे. या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी CA NRCच्या वेळेला देखील दंगली झालेल्या नव्हत्या झालेल्या. मग जे काम आम्ही केलं ते काम तुम्ही पण करायला पाहिजे. आगी कसल्या लावता? महाराष्ट्रामध्ये राहून मी पुन्हा सांगतो 3 वर्ष महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मिठाची नमकहरामी करणं हे कोश्यारी या व्यक्तीला शोभत नाही आणि त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवलेली आहे. मी पुन्हा सांगतो, मी राज्यपाल पदाचा अनादर अपमान करू इच्छित नाही, करू शकत नाही, कारण ते पद एक मोठं पद आहे.
पण त्याची शान त्या खुर्चीत बसणाऱ्यांनी सुद्धा ही ठेवलीच पाहिजे. जर खुर्चीत बसणारा त्या पदाची शान ठेवणार नसेल तर इतरांनी त्या व्यक्तीची पत्रास का ठेवावी? हाच एक त्यांच्या पोटदुखीचा उद्देश आहे. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचं हे वक्तव्य केवळ त्यांच्या ओठातून आलेलं आहे का त्यांच्या पोटात बसून दुसऱ्या कोणीतरी इथे त्यांच्या ओठी आणलेलं आहे हे सुद्धा बघण्याची आता एक संशोधनाचा विषय होईल. आणि मुंबईचं मी मागे माझ्या भाषणात बोललो होतो. शेवटी मी हिंदुत्व म्हटल्यानंतर रामायणाचा उल्लेख करणारच. आपण असं आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये रावणाची किती मुंडकी उडवली तरी रावण मरत नव्हता. मग तेव्हा त्याला रामाला त्या विभीषणाने लक्षात आणून दिलं की याचा जीव बेंबीत आहे. तसं दिल्लीत बसले तरी काही जणांचा जीव हा मुंबईत आहे. आणि तो का? कारण त्याच्या मागे असलेला पैसा हे राज्यपालांनी उघडपणाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल मात्र मी त्यांना धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या म्हणजे एकूणच त्यांच्या सगळ्या ते जे काय आहे त्यांच्या मनातला हेतू हा तुम्ही अनावधानाने कदाचित असेल, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तसा त्यांचा हेतू नव्हता, पण अनावधानाने जे ओठी आलं त्यातून आपला हेतू तुम्ही स्पष्ट केला. आणि मुंबईतला पैसा, मुंबईचं वैभव हे तुम्हाला गिळायचं आहे हे तुम्ही उघडपणाने सांगितलं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका अर्थाने धन्यवाद देतो. तो इसका दूसरा अर्थ और दूसरा मतलब क्या निकल सकता है? सामने चुनाव है, आने वाले कुछ ही दिनों में पूरा महाराष्ट्र, महापालिका हो, पालिका हो या अन्य सारी जो चुनाव आने वाले हैं, संस्थाएं, उनका चुनाव आने वाला है, उसमें पोलराइजेशन करने के लिए इन्होंने ये बात कही है. ऐसे सबका मानना है मराठी गैर मराठी जो हिंदू यहाँ है उनमें भेद करें, मराठी लोगों का अपमान करें. और जो भी मुंबई और ठाणा खास कर उनको पता है यहाँ सदियों से सारे लोग हिंदू इस रिश्ते से रह रहे हैं. और 92 to 93 में ये तो थे नहीं, इनका इस नाम की कोई व्यक्ति है ये भी किसी को पता नहीं था. तब शिवसेना ने मुंबई में हिंदुओं को बचाया था. थाना में मुंबई में और थाना और मुंबई में शिवसेना ने हिंदुओं को बचाया था. तब हमने ये नहीं देखा मराठी कौन है गैर मराठी कौन है. पिछले 20 सालों में लगातार काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांनी अपमान मुंबईकरांचा किंवा मुंबईचा केलेला नाहीये, तर गुजराती आणि अमराठी लोकांचं योगदान मुंबईच्या प्रती जे आहे ते व्यक्त केलं आहे. त्याला शब्द असतात आणि त्याला वेगळे शब्द असतात. मी आता सुद्धा तेच सांगतोय की जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या असं काही नाही हो आमच्याकडे अमराठी नाही आहेत. आमच्यासोबत सुद्धा अमराठी आहेत, उत्तम मराठी बोलतात. मग ते उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, जैन आहेत, सगळे आहेत. आणि हे सगळे उत्तम मराठी बोलतात आणि त्यांची भाषा ते बोलतात, त्यांचे संस्कार ते पाळतात. त्यांच्या मते सुद्धा म्हणजे एवढे वर्षानुवर्ष ते इकडे राहत आहेत. आता ही दुरी किंवा फूट पाडण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. महापालिकेचे टेंडर्स असतील तेव्हा मात्र मराठी भाषिकांचा विचार होत नाही, तेव्हा अमराठी माणसांचा विचार होतो, असं भाजप नेत्यांचं म्हणणं. हे बघा शेवटी त्यांचा डोळा हा मुंबईच्या पैशावर आहे हे सुद्धा ह्याच विधानावरून स्पष्ट होते. मला असं वाटतं आणखी मला याच्यामध्ये जास्त हा वाद काय विस्ताराने सांगण्याची गरज नाही. मी बोललेलो आहे ते बोललेलो आहे. आणि याच्याबद्दल लवकरात लवकर राज्यपाल पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती कारवाई झालीच पाहिजे ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. नुकताच एवढं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होती. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, त्याच्यावर टीका होते आहे, त्याच्याविषयी भाष्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे म्हणतायत की अशा प्रकारे वक्तव्य राज्यपालांनी त्यांच्यासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने करू नये. राज्यपाल हे पद फार फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राची त्यांनी माफी मागायला हवी. मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रात राहून राज्यपालांनी केलेला आहे. राज्यपालांकडून नमकहरामी झालेली आहे आणि त्याची माफी महाराष्ट्राला त्यांनी मागितली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती. हे अनावधानानं आलेलं वक्तव्य नाहीये. राज्यपालांनी
माफी मागायला हवी, महाराष्ट्राची माफी त्यांनी मागितली पाहिजे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचा अपमान कुणीही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. राज्यपाल मुंबईविषयी बोलताना मुंबईतल्या गुजराती आणि मारवाडी समुदायाविषयी बोलताना त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. त्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटतायत, वेगवेगळ्या पक्षांकडून प्रतिक्रिया उमटतायत. याच बाबतीत भाष्य करण्याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्यपालांनी जो खुलासा केलाय त्याच्यावर मी समाधानी नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर त्यानंतर खुलासा सुद्धा केला, मात्र त्याच्याशी मी सहमत नाही, समाधानी नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राज्यपालांनी घटनेची शपथ मोडलेली आहे, महाराष्ट्राची त्यांनी माफी मागायला हवी, महाराष्ट्रात राहूनच ते मराठी माणसाचा अपमान करतायत, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. वेळ आलेली आहे. या सगळ्या प्रकारामागे मला असं वाटतं हे अनावधानाने आलेलं विधान नाही. कारण काही वेळेला आपले राज्यपाल महोदय फार तत्परतेने हालताना दिसतात आणि काही ठिकाणी मात्र अजगराप्रमाणे सुस्त पडलेले असतात. याचा प्रत्यय आपल्याला आला असेल की गेले जवळपास 2 वर्ष राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी सुद्धा त्याने तसं काही इंटरेस्ट आहे असं वाटतं नाही. मला असं वाटतं की या निमित्ताने जरी तो आजचा विषय नसला तरी राज्यपाल महोदयांना जर त्यांचे सदस्य, त्यांनी नेमलेले सदस्य विधान परिषदेत गरजेचे वाटत नसतील तर तसं त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे की याच्या पुढे राज्यपाल नियुक्त सदस्य आपण तिथे नेमूच नये अशी एकच काही तरतूद त्यांनी करू. दरम्यान मुंबई